अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता 6 मार्चला फाल्गुन संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी म्हणजेच संकटाचा नाश करणारी चतुर्थी. तर बघा, बरेच जण ह्या चतुर्थीचं व्रत करत असतात आणि 6 मार्च रोजी आहे फाल्गुन संकष्ट चतुर्थी. या दिवशी शुक्रवारही आहे. या दिवशी इच्छापूर्तीसाठी करावयाचे आपण काही उपाय या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता बघा, फाल्गुन मास अर्थातच मराठी वर्षाचा शेवटचा महिना आहे. आता बऱ्याच जणांचं जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होतं, पण आपलं मराठीचं नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होत असतं. तर आता हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि त्यात आलेली आहे ही चतुर्थी. बालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी केलेली सेवा असो, उपाय असो, जे काही आपण म्हणजे या दिवशी जे काही आपण उपाय केल्याने सर्व काही आपली जी कामं आहेत ती प्रलंबित होतात आणि जीवनात यश प्राप्त होते, ते म्हणजे या व्रताने. तर बघा, आता हे संकष्टी व्रत कसं करायचं आहे, पूजा कशी करायची आहे आणि या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर बघा, आता चंद्रोदय रात्री 9 ते 9:10 ते 9:20 आसपास चंद्रोदय आहे, म्हणजे अपेक्षित आहे. संकष्टीचे हे व्रत भगवान श्री गणेशा समर्पित आहे आणि गणपतींना समर्पित हे व्रत असल्याने आपण सगळेजणच हे व्रत खूप इच्छापूर्तीसाठी खूप आशेने हे व्रत करत असतो. या दिवशी व्रत करून रात्री चंद्रदर्शन केल्याने जीवनातील जे काही संकट आहे, दारिद्र्य आहे, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतात आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर आरोग्य, धन किंवा शिक्षण, करिअर किंवा संतानप्राप्तीचं असो, विवाह संबंधित असो, जे काही हे अडचणी आहेत तर हे व्रत केल्याने त्या अडचणी दूर होतात आणि जी काही तुमची इच्छा आहे, मनोकामना आहे ते या व्रताने पूर्ण होते आणि हे व्रत खूप फलदायी असं मानलं जातं. मग हे व्रत तुम्हीही आवर्जून करा. तुमच्या जीवनात काहीही अडचण असो, संतानप्राप्तीची असो, आर्थिक अडचण असो किंवा काहीतरी संकट असो, दारिद्र्य असो, ते दूर व्हावं किंवा कोणती तरी इच्छा पूर्ण व्हावी, आरोग्याच्या काही समस्या असतील, शिक्षणाच्या काही असतील, तर त्या सर्व काही तुमच्या अडचणी दूर होऊन तुमची इच्छापूर्ती ही होणार म्हणजे होणार, ती बी आपल्या गणपती बाप्पाच्या या उपायाने. तर बघा, आता बऱ्याच ताई संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात आणि या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे खूप ताईंना खूप छान असे अनुभव पण आलेले आहेत. पण ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची इच्छा आहे त्यांनी आवर्जून हे व्रत करा आणि या दिवशी काही जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपायही तुम्ही नक्की करा. तुम्हाला काय करायचं आहे, आता उपाय कोणते करायचे हे तर सांगणारच आहे मी. त्याचबरोबर पूजा कशी करायची, तर ह्या दिवशी चतुर्थी दिवशी लवकर उठून अंघोळ सर्व काही झाल्यानंतर तर बऱ्याच ठिकाणी सायंकाळी पूजा केली जाते किंवा कोणी सकाळीसुद्धा पूजा मांडून ठेवतं. असं गणपतीला छान असे पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करून घ्या. पाण्याचा करा, दह्याचा करा, पंचामृताचा करा. छान अशा 21 दुर्वा गणपती बाप्पांना वाहा. मोदक किंवा लाडू जे काही तुम्ही बनवलेला आहे तो प्रसाद म्हणून गणपती बाप्पाला तुम्ही अर्पण करा. हळदी कुंकू लावा किंवा चंदनाचा टिका लावा. अशा प्रकारे सर्व काही नैवेद्य ती गणपतीला अर्पण करा. त्याचबरोबर तुम्ही सकाळीसुद्धा हे करू शकतात किंवा तुम्ही ज्यावेळेस चंद्रोदय होणार आहे त्यावेळेससुद्धा हे करू शकतात. दिवसभर तुम्हाला हे चतुर्थीचं व्रत करायचं आहे. बऱ्याच ताई दिवसभर व्रत करतात, कोणी फराळसुद्धा करत नाही, दिवसभर निरंकार उपवास धरतात चतुर्थीचा. तर दिवसभर तुम्हाला व्रत धरायचं आहे. संध्याकाळी चंद्रोदय ज्यावेळेस होतो त्यावेळेस म्हणजे जो टायमिंग दिला आहे त्या टायमिंगला तुम्हाला चंद्राला बघून पूजा करायची आहे. चंद्राला सर्वात आधी तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य अर्पण दिलं म्हणजे जल अर्पण करायचं आहे. नंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, धूप
उदबत्ती जे काही दिवा लावलेला आहे ते दिवा ओवाळून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना. म्हणजे चंद्राला तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. गणपतीची छान पूजा करायची आहे, आरती करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाची ही चंद्राची रात्री पूजा करायची आहे, गणपती बाप्पाची तुम्हाला सकाळी पूजा करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. 21 दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या किंवा 11 दुर्वा अर्पण करू शकतात. आता त्याचबरोबर आता तुम्हाला उपाय काय करायचे आहेत तर बघा, तुम्हाला या दिवशी 21 दुर्वाचा उपाय करायचा आहे. बघा, 21 दुर्वा घ्या आणि प्रत्येक दुर्वा आहे ती दुर्वा अर्पण करताना तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. तर एक दुर्वा तुम्हाला गणपतीच्या चरणापाशी ठेवायची आहे आणि प्रत्येक वेळेस तुमची मनातील इच्छा गणपती बाप्पाला सांगून ती दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. ह्या उपायाने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण होते म्हणजे होतेच. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे 11 किंवा 21 तांदळाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता 11 किंवा 21 तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणापाशी तुम्हाला व्हायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे. आणि या उपायाने काय होतं तर बघा, तुमचे जे काही दारिद्र्य नष्ट होऊन, तुमची जी काही आर्थिक समस्या आहे ती कमी होऊन, तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छापूर्ती होण्यास या सेवेने मदत होते. तर ही सेवा पण तुम्ही आवर्जून या दिवशी करा. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे एक सुपारी घ्यायची आणि ती सुपारी गणपती बाप्पाच्या पायाजवळ तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि सुपारी ठेवून तुम्हाला 108 वेळेस गणपतीचा जप करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा तुम्हाला 108 वेळेस गणपती बाप्पाचा जप करायचा आहे. या उपायाने काय होणार आहे, तुमचे जे 7 पिढ्याचं दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. तर आवर्जून हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही दिवसभर सुद्धा ओम गणपती नमः असा मंत्र जाप करू शकतात. त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करू शकतात. त्याचबरोबर गणेश अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. गणपती अथर्व शीर्ष तुम्ही 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा किंवा शक्य नसेल तर 1 वेळेससुद्धा तुम्ही म्हटल्यास तरी पण चालतं. असे जे काही उपाय आहेत ते उपाय तुम्ही आवर्जून दिवसभरात कधीही करा किंवा संध्याकाळी करा किंवा सकाळी पूजा झाल्या करा, पण आवर्जून हे उपाय नक्की तुम्ही करा. आता बघा, तुम्ही दिवसभर ओम गण गणपती हा जप करू शकतात किंवा ह्या ज्या दुर्वाचा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्ही हा जप करू शकतात किंवा गणपती बाप्पांना ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करणार आहात तर तुम्ही ते अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही चंद्राची पूजा करणार आहात रात्री, तर चंद्राची पूजा करताना तुम्ही ज्यावेळेस चंद्रोदयचं दर्शन घेणार आहात तर त्यावेळेस तुम्ही ओम सोमाय नमः असं म्हणून चंद्राचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. बघा, जो कोणी श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आणि स्वामी महाराजांवर त्याचबरोबर गणपती बाप्पांवर सर्व काही सोपवून सेवा करतो त्याची नक्कीच मनोकामना पूर्ण होते. जे काही त्याचे आर्थिक संकट आहे ते संकट दूर होऊन, सर्व काही संकटाचा विनाश होऊन तुमच्या जीवनामध्ये चांगले आणि सुखाचे दिवस हे नक्की गणपती बाप्पाच्या कृपेने येतात. गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या जीवनातील सर्व काही विघ्न नष्ट करून आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद ते आणत असतात. बघा, आपण ज्यावेळेस कोणतेही शुभ कार्य करू त्याआधी सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं, कारण गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत. सर्व काही जीवनातील विघ्न ते घालवण्याचं काम करत असतात. तर मग आवर्जून तुम्ही या संकष्टी चतुर्थी दिवशी इच्छापूर्तीसाठी हे उपाय आवर्जून नक्कीच करा.
तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.